जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. निघालो तर आपण कामाला. तर आपण चाललोय आज बार्शीला. तर बार्शीला कशासाठी चाललो हे तुम्हाला पुढे दिसेलच. त्यासाठी माझा व्हिडिओ बघा. चला भेटू पुढे आपण. तर निघालो मित्रांनो आपण मस्तपैकी. सीएनजी तर भरलेलाच आहे ऑलरेडी. आधी वाजता सीएनजी भरलेला आहे. टेन्शन नाही आज सीएनजी भरायचं. तर बघा मित्रांनो, सकाळचा नजारा. फुल धुकं झाले, पूर्ण धुकं झाले रोडवरचे. एकदम मस्त नजारा आहे. फुल धुकं झालं, फुल धुकं. सर्वकडे धुकं झालेलं आहे. सुंदर नजारा, एकदम मस्त वातावरण. असं वातावरण पाहिजे. गाडी चालवायला पण मजा येते. क्लास. एक नंबर नजारा आहे, एक नंबर. मस्त थंडी. बघा या साईडला बघा, काहीच दिसत नाही, पण काहीच नाही. एवढं दुखत. कॅमेऱ्यातून एवढं दिसत नसेल, पण रिअल मध्ये भरपूर दुखत. थेऊरपाट्यापर्यंत पोहोचले आपण. थेऊरपाटा, अष्टविनायक पैकी एक गणपती इथं खूप जणांना माहित आहे. वातावरण लय कडक आहे. आपण एक नंबर वातावरण आहे. मोबाईल बाहेर न्यायचा प्रयत्न करते, परंतु मोबाईल खूप फालतोय, हवा भरपूर आहे. दुखत तर चला ह्या वातावरणाचा आनंद तुम्ही मस्त आहे. ह्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी घराच्या बाहेर निघावं लागतं. घरात बसून अजिबात भेटत नाही. हो, आता तर अजून दुःख वाढले. कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसते, रिअल मध्ये भरपूर आहे. तर बघा मित्रांनो, पंढरपूरला पालखी झालेली. आनंद घ्या सर्वांनी आणि दर्शन देखील घ्या. बघा कशी पायी चालले सर्वजण. त्यातले काही जण असे आहेत की त्यांनी पायात चप्पल सुद्धा घातलेली नाहीये. सहज प्रवास करत आहे. भक्ती, देवावरची श्रद्धा हे यातून दिसून येत आहे. देवावरती फक्त श्रद्धा पाहिजे, बाकी काही नाही. तर मित्रांनो, सीएनजी भरायला थांबले आपण. बार्शीत गॅरंटी नाही सीएनजी मिळेल नाही. हा कुरवाडीच्या अलीकडचा पंप आहे. काय नाही, तर गर्दी नसते, काय नाही, पूर्ण मोकळा. डायरेक्ट गाडी बघा. चला तर मित्रांनो, निघालो आपण सीएनजी भरून.
काय बारशीला गॅरंटी नसते. आतापर्यंत 3 वेळा मी पेट्रोल आलेले. तुम्हाला माहिती पेट्रोल येणं म्हणजे अजिबात परवडत नाही. आता सीएनजी भरलाय, जरी बार्शीमध्ये नाही भेटला तरी आता आपल्याला इंदापूरमध्ये मिळेल, त्यामुळे टेन्शन नाही. त्यामुळे आत्ता भरून घेतलं. काच पडले काहीतरी ऍक्सिडेंट झालेला असणार आहे. तर मित्रांनो, पहिल्या टोल नाक्याला पोहोचल्या आपण सोलापूर हायवेच्या पाटणच टोल नाका. ह्या येड्याने पार्किंग लाईट का लावले हे काही समजलं नाही मला. असले कुठनं कुठे येतात ते देवालाच माहिती. स्वतःने पार्किंग लावली, परत स्वतःच बंद केले. ह्यांची सारखे हुशार हेच आहेत. आज काही गर्दी नाही जास्त हायवेला. चला, झालं स्कॅन. आज लवकर झालं. बघा मित्रांनो, हे जे हायवेला कसा गाडी चालवते, दोन्ही पार्किंग लाईट सुरू ठेवून गाडी चालवते. ते कुठून कुठून येतात त्यांनाच माहिती. ही कोणती पद्धत आहे गाडी चालवायची? ओव्हरटेक पण असंच करतो ह्यो. ना इंडिकेटर देत नाही, काही नाही, दोन्ही पार्किंग लाईट सुरू ठेवूनच तो ओव्हरटेक करतोय. आपण बघा, बरोबर आपण वळतं इंडिकेटर देतो आपण, त्याचं तसं काही नाही. तर मित्रांनो, पोहोचलो बिगवनला. आपण बरोबर आपण 6 वाजता घरात निघालो होतो खाराडीमधून, आणि आता 7:40 झालेत. म्हणजे लवकर आलो तसं आपण. जवळपास 1 तास तसं आलो आपण. सीएनजी भरायला आपला 5-10 मिनिटं गेला. तर मित्रांनो, तुम्हाला एक बिगवनची आठवण सांगतो माझी. आधी आम्ही गावाला जायचो बसने. तर तो बस स्टँडला जो वडापाव भेटायचा, 1 नंबर वडापाव, 1 नंबर. म्हणजे त्या वडापावची, तो वडापाव खाण्यासाठी वाट बघायचो, कधी बिगवून येते, कधी बिगवून येते. बस मी 4-5 वडापाव खाण्याचं, दाबून आणायचं, सुट्टी द्यायची नाही. आता इथला वडापाव पहिल्यासारखं नाही लागत. त्यात कसं झालं, आपलं आता बसने जायचं बंद झालेलं आहे. स्वतःची गाडी आलेली, स्वतःची गाडी निघतो आपण आता. जुन्या आठवणी जुन्याच असतात. चला भेटू आपण पुढं. मित्रांनो, सुकून मी मागाशी बोललो की आपल्याला बिगून पर्यंत यायला 1 तास लागला. तर 1 तास नाही, 1.5 तास लागला आपल्याला. 1.5 तास थोडासा वरती लागला. मित्रांनो, माझं MS-14 वाले ज्यांची गाडी, MS-14 म्हणजे पिंपरी चिंचवड, म्हणजे येलो प्लेट वाले नाही, व्हाईट प्लेट वाले. व्हाईट प्लेट ज्यांच्याकडे गाडी, त्यांना मला सांगणं की जरा तुम्ही गाडी जरा नीट चालवायला शिका. मी सर्वांबद्दल बोलत नाही, काही लोकांबद्दल.
आता हा बघा, हा कंटिन्यू मधल्या लाईन मधून सुरू आहे. कंटिन्यू कसंही गाड्या चालवतोय, कसंही सुरू आहे याचं. जरा गाडी नीट चालायचं शिका जरा माणसं. सर्वांबद्दल नाही बोलत तर जे अशा चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवतात बघा, तुम्ही स्वतः बघा का चालल्या. इथं ट्रॅफिक मध्ये असं पळवतो गाडी तो, आणि मोकळा रोड असेल ना 40 आणि 50 चाललाय, मागं ट्रॅफिक करून देतो परत. हवा बघा स्वतः कुठे रस्ता, कुठे तो चाललाय कुठं. आता इकडनं लेफ्ट साईडला होता तो, राईट साईडला बघा कुठल्या लाईन मध्ये चाललाय बघा. झूम करून दाखवतो बघा. लाईव्ह दाखवतो तुम्हाला. लाईव्ह सगळे जेवढे काही MS-14 वाले गाडीवाले आहेत, व्हाईट प्लेट वाले सगळे नाही, काही जण अशीच गाडी चालवतात. काही जण बघा, काही जण ते इंडिकेटर देतात, काही जण देत नाही. म्हणजे खतरनाक ड्राईव्ह म्हणजे बघा. आता राईट साईडला पूर्ण रस्ता मोकळा आहे, लेफ्टला गेला परत राईटला आला. काय बोलावं असं लोकांबद्दल. ह्यांच्यामुळे तर ऍक्सिडेंट होतो. स्वतः वाचते तर दुसऱ्याला घेऊन जातात ते लोक. आणि मी सर्वांबद्दल नाही बोलत, काही जास्त करून MS-14 वाल्याचे. तर मित्रांनो, आपल्या नाश्त्याचं नेहमीच ठिकाण, फिक्स ठिकाण आलेलं आहे, निसर्ग हॉटेल. तर ह्या रोडला जाताना मी फिक्स इथं राहतो, फिक्स. कारण इथलं जेवण नाश्ता एक नंबर आहे. या हॉटेलची मेन ब्रांच सोलापूरला आहे, पण नाश्ता एक नंबर आहे. चला नाश्ता करून घेऊ. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे करून आपण निघालो आता, आणि थोडंसं पुढे आले आपण. लागला आपल्याला दुसरा टोल नाका, सोलापूर हायवेचा इंदापूरचा टोल नाका. टोलच टोल आहे ह्या रोडला, टोलच टोल. चला. तर मित्रांनो, पोहोचले आता आपण पुण्यात. दिवसभर काही व्हिडिओ बनवायला टाइम भेटला नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. भरपूर झोप आलेली. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.